जर आपण विचार केला तर लॉंग ऑन रिझन मध्ये एक आहेत, डिप्युटी विकेट रिझन मध्ये फील्ड आहे. गॅप सिलेक्शन गॅप खूप मोठा, जरी 360 मैदान असेल तरी तुम्हाला मनगट असा वापर करायचा. पीएनचे षटक खेळून काढायचं. बॅटर पहिलेच बॉल, यस क्लासिकल फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तैनात, पकडलाय झेल आणि पहिल्याच बॉलवरती घातपात घडलाय, धक्का बसलाय. बडी मछली जाल में फंसी. बैटर सचिन बैक टू द डगआउट. आद्या पहिल्या 2ला 10 काढले, तुला 4ला 10 निघत नाहीत. पाली घ्या पुढे पाठवायचं, फिरवतेस बॅट निसती बॅट खालचे बॉल. यस पेन्शनचा बॉल आला, बॅटर बाद आहे. चेक करा ना नवीन बॅटर 3 क्रमांकावरती मैदानात दाखल झाले. पडल्यानंतर काय पण सिद्विक मैदानामध्ये दाखल झाले. पीएनचे पहिली षटक अगदी पहिल्याच बॉलवरती अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानामध्ये पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला. दोन्ही संघ कमी नाहीत, एक शेअर आहे तर दुसरा 6वा शेअर आहे. यस दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर येतो, तो वाईड +1. 2 धावाने खातं खोललं जाईल. हातले टीमचे स्कोर कार्ड थोडंसं सरसर जाईल. सुरुवात केली श्री गणेशा केला 2 आकड्यावरती. राईट बोर्ड विकेट. यस अप्रतिम क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा फटका. 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमा पार, येतोय लांगा प्रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. सिद्विक यांच्या बॅट मधून धमाका आलाय. यस जरी पहिला फलंदाज माघारी शून्यावरती परतला असं तरी मी आहे, मी मारू शकतो, मी खेळू शकतो, टाकून दिला बॅटर सिद्विक. यस पीएनचं पहिलं षटक क्लासिकल स्लो क्रिकेटचं मानक सौंदर्य फटक्यामध्ये होतं. हो हा देखील फटका सुरेख आलाय. गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. लांगा पॉइंट लाईनच्या बाहेर सडक पे कडक हे धडक येतो तो दर्जेदार. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा चौकार. शोर मचने पर्यंत येणार, खामोशी से नहीं बैठेंगे. मोठे फटके येत आहेत. सुरुवात झाली, येतो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. बॅटर हात लोटतो, टीम दाखवून देतो. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न केला. स्कोर कार्ड सरसर जाईल, पोहोचले 10 आकड्यावरती. यस फसवलाय, आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. विकेटचं पतन ज्याने ठोकला त्यालाच आपल्या जाळ्यामध्ये पोचलाय. बॅटर सिद्विक बॅट टू द आउट. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका. खूप वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ कमी आहे, वेळेचं भान थोडंसं ठेवायचं आणि सामने खूप आहेत. हे घ्या कार्यक्रम आहे आपला आदर्श शिक्षण सेवानिवृत्तीचा. एक महत्वाची सूचना आम्ही या ठिकाणी करत आहोत. येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी वडापूरचे ग्रामस्थ आदर्श शिक्षक सन्माननीय आदरणीय प्रकाशजी गुरुजी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. तरी ग्रामस्थांनी केएसके मधील सर्व ग्रामस्थ खेळाडूंनी हजर राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. यस नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. अजय आपटला बाउन्स पाहायला मिळते. बॅटची कडा अगदी डी झोन मध्ये तुम्ही प्राईड होतो. एक सिंगल जावे. स्कोर कार्ड 11 वरती पोहोचलाय. यस जरी 2 चौकार आले असेल तरी 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेत. बॉल गेला बॉलचा जशाच तसं प्रत्युत्तर मैदानात पाहायला मिळते. मी म्हटलं होतं एक शेअर आहे तो दुसरा 6वा शेअर आहे. या दोघांमध्ये बिग फाईट आजच्या दिवसात ही प्रेक्षणीय लढत नक्कीच पाहायला मिळेल.
हम किसी से कम नाही आहे. गोलंदाज पुढे दाखवून देतो जरी धावा आल्या असल्या तरी रोखण्याची ताकद माझ्यामध्ये, ती पॉवर माझ्यामध्ये, ती क्षमता, तो क्लास मैदानामध्ये दाखवतोय गोलंदाज संतोष. हलक्या हाताने कट केला, धाव मिळणार नाहीये. येतो तो डॉट बॉल आणि P1चं षटक जर आपण पाहिलं तर 11 धावा झालेत आणि 11 धावांच्या अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये P1चं पहिलं षटक समाप्त होतं. अप्रतिम स्पेल, जरी 4 धावा 2 चौकार आले त्यानंतर कमबॅक केला. कमबॅक खूप महत्वाचा आहे. अगदी आपण विचार केला तर विस्फोटक बॅटिंग करणारी जोडी मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज. 4 ओव्हरची मॅच सुरुवात, मी म्हणेन दोन्ही बाजूनी गोड झाले. शेवट कसा होईल याकडे देखील नक्कीच पाहायला जाईल. यानंतर मॅच असेल शिरवली विपक्ष सोनार, दोन्ही टीमचे प्लेइंग 11 आपण सज्ज राहा, आपले स्क्वॉड रेडी ठेवा. मॅचला कोणताही विलंब लावू नका, लगेचच ही मॅच होणार आहे. 3 ओव्हरचा सामना असेल शिरवली आणि सोनार, क्वार्टर फायनलचा हा सामना असेल. या मॅच कडे जाऊया. ओव्हर क्रमांक 2 राहुल आले. चेंडू आईस स्ट्राईकला अजून एकही बॉल खेळलेला नाही. हा पहिलाच बॉल फेस करतील आणि पहिल्याच बॉल वरती कशा प्रकारे आक्रमण करतायत की सिंगल धाव काढतायत नक्कीच पाहिलं जाईल. या सारख्या त्यांनी प्लेसमेंट केलंय ऑफ साईडला, अगदी आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून फील्ड आहे, थोडासा मिस फील्ड. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, माहिती आहे धावीला किती महत्व आहे. एक धाव मॅच जिंकू शकते तर 1 धाव मॅच हरवू देखील शकते. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. जेवढ्या धावा येतील त्या घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मला प्रत्येक बॉल षटकार किंवा चौकार मारण्यासारखा येत नसतो. तुम्हाला एखादा खराब चेंडू येतो, त्या खराब बॉलवर तुम्हाला आक्रमण करायचं आहे, परंतु चांगला बॉल असेल त्याचा सन्मान देखील केला पाहिजे. क्रिकेटचं सूत्र शक्तीपेक्षा व्यक्ती कधी श्रेष्ठ. डोक्याने खेळ करा, मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. एक सिंगल धावेच्या स्वरूपात धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 14 आकड्यावरती पोहोचला. चार ओव्हरची मॅच, कुठपर्यंत संघ माजल मारतो याच्यावर नक्कीच पाहिलं जाईल. व्हाईट आर्मी बॅटिंग करते, येलो ग्रीन कॉम्बिनेशन आर्मी मैदानामध्ये पाहायला मिळते. गावडोशी दोन्ही संघ KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान मधले अव्वल दर्जाचे संघ म्हणून पाहिलं जातं. अगदी फटक्याच्या प्रेमात पडावा असा फटका कॅमेरामॅनच्या डोक्याच्या बाजूने जातो, त्याला सांगून जातो खिच मेरी फोटो, खिच मेरी फोटो. धमाका आलाय, दर्जेदार षटकार. अप्रतिम बॅटिंग. काय क्रिकेट चाललंय, अगदी मजा येते या स्पर्धेमध्ये. अगदी प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातोय. प्रत्येक सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. रंगतदार स्पर्धा, रंगतदार मॅच आहे. 1.3 चेंडूचा खेळ झाला. यस, मिनी हेलिकॉप्टर उडवलं, स्टेट ऑन द ग्राउंड, फील्ड येतो वेगाने. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. यस, एक धाव खूप महत्वाची. धावा येतात बघा या षटकामध्ये. आपण विचार केला तर अद्याप एकही डॉट बॉल आला नाहीये. पहिल्यावरती 2, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर 1 सिंगल आले. दोन्ही बॅटर सेट झाले, इन्फॉर्म आहेत. या सारख्या त्याने प्लेसमेंट केले, सन्मान दिला. चांगला चेंडू होता. चांगलं क्रिकेट खेळतोय मी म्हणेल नक्कीच. क्लासिकल क्रिकेट आहे. अजय आहेत, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला नाही. डॉट बॉल येत आहे, परंतु ते स्कोर पुन्हा भरून काढण्याचा देखील प्रयत्न करतायत. याची देह, याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा आनंदाचा, हा सुख सोहळा प्रेमाचा. फटका आलाय, गॅप शोधलाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू ऐकणार नाहीये. वंडा सीमा पार होतोय, सडक पे कडक, फरार, चौकार. धावा झाली 25, 25.
2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 25. 2 विकेट देखील प्राप्त केली, परंतु हे षटक थोडंच तरी म्हणजे मागणं ठरलंय, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केले. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, या षटकामध्ये 14 धावा आले. स्कोर कार्ड 25 वरती पोहोचला. अद्याप 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकांवरती कशा प्रकारे बॅटिंग करते टीम याच्याकडे नक्कीच पाहिजे जाईल. त्याला टीम मीटिंग घेऊ नका. बॉल द बॉल, एक जुना बॉल दा. तर नक्कीच या ठिकाणी आपण एक सन्मान घेऊया, ज्यांच्या माध्यमातून आपल्या दोन्ही टीम्सला ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केले असे या ठिकाणी सन्मान्य व्यक्तिमत्व मंगेशजी दादा मनोहर सकपाळ, शाखा प्रमुख या ठिकाणी घाटकोपर वार्ड क्रमांक 160 यांचा या ठिकाणी सन्मान होतो मुख्य व्यासपीठावरती. त्यांना विनंती करतो या पण आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं जे अनमोल सहकार्य लाभलं आणि आपल्या वेळापूरकरांच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी सन्मान केला जातो. मायेचे झालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक मॅच ऑन घेऊन आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करूया. यस, अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे आणि संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. जाऊया मॅचकडे. ओव्हर क्रमांक 3 सागर वेळीची ट्रॅक वरती पहिल्याच बॉलवरती चुकी केले. यार चुक्या, हात चुकी तुम्हाला कुठेतरी महागात पडू शकते, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. दोन्ही बॅटर बॅटिंग विस्फोटक करू शकतात, चंदू आणि अजय. ओव्हर क्रमांक 3 आहे षटक अनामारीचा आणि या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके नक्की येतील. धावबाद होण्याची संधी बनली होती, एका धावेचे रूपांतर दुहेरी. यस, ब्लॉकवरचा चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल सांगता होते. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहत आहोत. 2 चेंडूचा खेळ झाला. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. यस, यावेळेस लक्ष होतं, अगदी लेफ्टच्या बाहेर कॉल होतो. वाईट बॉल, बस स्विंग आहे, अगदी फिरकीमध्ये फसवण्याचा प्रयत्न करतायत. स्लोअर गोलंदाजी आहे, परंतु लाईन लेन्सचा पूर्णपणे वापर करतायत. लक्ष ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये संयम, समाधान आणि सहनशीलता आहे ना, तो खेळाडू अगदी कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकतो. हेलिकॉप्टर उडवलं, लॉंग ऑन रिजन मध्ये फील्ड आहे, एकाच धावेवरती रोखलंय. स्ट्राईक घेतले. अजय स्वतःवरती विश्वास दाखवलाय. चेंडू आहे, कट जरूर छोटा आहे लेकिन हौसला बुलंद, मोठे फटके मारू शकतात. हात खोला ओळखतील, फटक्यांची आवश्यकता आहे. येस, फटका मिस टायमिंग स्टोर फटलाय. फील्ड आहे अगदी वेगाने, कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज होईल तो बाद. चेंडू यांना माघारी परतावं लागेल. चंदू घाडगे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी KSK क्रीडा प्रतिष्ठान मधील एक जुने आणि व्यावसायिक खेळाडू आहेत. कित्येक काळ गाजवला, कित्येक स्पर्धा गाजवलेत. लेजंड क्रिकेटर आहेत, अनुभव आहेत. मिस्टर 360 या नावाने त्यांची ओळख आहे, परंतु आज थोडीशी कुठेतरी लडखडताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. बघा, प्रत्येकाचे दिवस असतात. ज्या दिवशी स्टार असतो, लक असतो, त्या दिवशी तुम्ही नक्कीच चांगली बॅटिंग करता, चांगला परफॉर्मन्स दाखवता. मात्र तो एखादी वाईट वेळ असतो, बॅड लक असतो. समोरच्या टीममध्ये आपण पाहतोय संतोष सकपाळ, हे देखील व्यावसायिक क्रिकेटर आहेत. कित्येक स्पर्धा गाजवली, ती नावं मिळते, इतिहास रचून ठेवलेत आणि इतिहास वारंवार आम्ही ते सांगत राहू. गावडोशी टीमचे आहेत, त्यांनाही आपण खेळताना पाहणार आहोत. खूप चांगली मजा. दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडू आहेत आणि दिग्गजांसोबत एखादी मॅच जेव्हा रंगते त्यावेळेस माहोल देखील स्पर्धेचा खूप वेगळाच असतो. रंगतदार मॅच बनले. बॅटर नवीन आहेत रोहित. येस, आडोबटनी फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे, येथील वेगाने चेंडू थांबतोय का नाही थांबणार, डिस्पेअर रिझन आहे. चेंडू सीमा पार होतो. 4 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 33 धावा. 3 ओव्हर झाले.
यानंतर मॅच होणार आहे शिरवली विपक्ष सोनार. दोन्ही टीमचे कॅप्टन या मॅच इनिंग मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. खूप चांगली लढत पाहायला मिळेल. 2 राऊंड दोन्ही संघ जिंकलेत. महत्वपूर्ण मॅच असेल. बिग फाईट मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शिरवली विपक्ष सोनार. ओव्हर क्रमांक 4 संदीप आहे. अगदी अनुभव पाठीशी घेतलाय. 33 धावा झाली. रोखतायत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. येतोय तो डॉट. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढी क्षमता आहे. एक शेर येतो, दुसरा 1.25 शेर आहे. काय क्रिकेटचा खेळ. कोण मारेल बाजी. जो जितेगा वही बनेगा सिकंदर. एस लॉंग ऑफ रिझन आहे. फील्ड दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी वेगाने. थ्रो देखील फेकी प्रॉपर होती. गोलंदाजाने केली नाही एक चुकी. झेल प्रॉपर फेकीचा टिपला गेला आणि फलंदाजाचा स्टंप उडवले. फलंदाज धाव बाद होईल. रोहित येथील माघारी. कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव नक्की मिळेल, परंतु सेकंड रन मध्ये फलंदाज आउट झालेत. चला नवीन बॅटर प्लीज फास्ट जा. अजून या षटकामधील 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉल मध्ये सन्मानजनक स्कोर बघा. 4 ओव्हर्स आहेत आणि 4 षटकामध्ये तुम्हाला 40+ धावा कमीत कमी बनवाव्याच लागतील. कारण समोर गावडूस टीम आपण पाहतोय. तो संघ देखील तेवढाच ताकदवर संघ आहे आणि दोन्ही संघ आपण विचार केला तर आमने सामने कित्येक वेळा खेळलेत, लढलेत. कोण जिंकलाय कोण हारलाय. क्रिकेटचा खेळ. प्रत्येकाच्या वाट्याला यश अपयश जय पराजय ह्या नाण्याच्या 2 बाजू मानल्या जातात. परंतु अपयश आलं म्हणून खचू नका आणि विजय मिळाला म्हणून माजू नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक दिवस बदलत असतो, वेळ बदलत असते. आजचा दिवस कोणाचा असेल. जिसका आया वो छा गया. यस पुण्यात लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एक पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडासा क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. धावा मिळतील त्या 2 नाहीये. तिसरीचा प्रयत्न करून चालणार नाहीये. तुम्हाला विकेट टाकावी लागेल, गमवावी लागेल. 2 धावा नक्कीच जमा केलेत. बॅट्समनचं नाव कळवा. नरेश. येस फटका साहेबांनी कव्हर मध्ये फील्ड सज्ज आहे. सोडणार नाहीयेत. जकडून ठेवले. येतो तो डॉट बॉल. तीन 3.4 चेंडूचा खेळ झाला. अद्याप 2 बॉल शिल्लक आहेत. येस लोअर फुलटॉस होता. लॉंग ऑफ रिझर्व निवडला. फील्ड आहे. पुन्हा एकदा दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो प्रॉपर. फलंदाज मात्र माघारी पडतील. क्रॉस कोण झालाय. पंचांचे ऑफिशियल आहेत. त्यांचं लक्ष पूर्णपणे नक्कीच पंचांची कामगिरी अव्वल राहिली आज संपूर्ण दिवसभर. कालचा दिवसही आजचा दिवसही. कारण जर आपण पाहिलं तर थ्रो गोलंदाज टाकतात. क्रिकेट चांगलं खेळायचं असेल, क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवायचं असेल तर गोलंदाजी सटीक असणं खूप महत्वाची. तुमची प्लेन बॉलिंग खूप महत्वाची. क्रिकेटने उसळी घेतली आहे. युनुस सरांनी सांगितलं क्रिकेट टेनिस क्रिकेट होतं कुठे, टेनिस क्रिकेट पोहोचलाय कुठे. त्याचप्रमाणे आपण जर वाटचाल करत आहोत तर आपल्यामध्ये सुधारणा घडल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे. खूप चांगल्या स्पर्धा होत आहेत. अनेक लीग स्पर्धा आहेत. पैशांची उधळण होते. पारितोषिकांची लयलूट होते. खूप चांगल्या मॅचेस होत आहेत. अनेक लीग स्पर्धा आपण पाहतोय. सातारा प्रीमियर लीग सारखी स्पर्धा चालू आहे. अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. ऑल इंडिया आयकॉन्स खेळतायत. जिल्हा आयकॉन्स खेळतायत. म्हणजे बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत. प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळत आहे. परंतु त्या व्यासपीठावरती ज्यावेळेस संधी मिळते त्या संधीचा फायदा आपण कसा उचलतोय याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. व्यावसायिक क्रिकेट बनला आहे, परंतु क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही स्ट्रगल कशा प्रकारे करताय हे तेवढंच महत्वाचं आहे. मॅच 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 4 ओव्हरच्या अखेरीस स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 38 धावा झाल्या आणि 39 धावांचं मापक असं आव्हान आहे. प्रत्येक षटकाला तुम्ही 10 धावेच्या रन रेटनी बॅटिंग करा. मॅच जिंकून येईल. सर्वेश सकपाळ यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
अष्टपैलू खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर. आपले स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एकोणचाळीस धावांचे टार्गेट, 24 बॉल आणि 39 समीकरण. लाईनअप मध्ये या प्लीज. प्रत्येक टीमला आम्हाला कॉल करावा लागतो. लाईनअप मध्ये शिस्त महत्वाचे. असोसिएशन आपलं खूप मोठं आहे. असोसिएशनने आपल्या अगदी उंची गाठले, शिखर गाठलंय. प्रत्येक स्पर्धा युट्यूब लाईव्ह असोसिएशनचा नियम आहे आणि त्या नियमांप्रमाणे आपण स्पर्धा घडवतो, स्पर्धा भरवतो. तर ते नियम देखील तेवढेच कटेकोर पालन देखील केले पाहिजेत. प्रत्येक टीम लाईनअप मध्ये जा. शिस्त चांगली असावी. स्पर्धा चांगली आहे. स्पर्धेचा अनुभव घ्या. स्पर्धा एन्जॉय करा, मजा घ्या. परंतु शिस्त खूप महत्वाची. 39 धावेचे टार्गेट, 4 षटकांची मॅच. फर्स्ट राऊंड 4 षटक, सेकंड राऊंड पासून 3 ओव्हरच्या मॅच कंपल्सरी आपण खेळतो. जाऊ मॅच कडे. सेकंड इनिंगची मॅच होते. 24 बॉल 39चं टार्गेट आहे. टार्गेट छोटं नाहीये, टार्गेट मोठंही नाहीये. दोन्ही संघांना संधी असेल जो चांगला परफॉर्मन्स दाखवेल तो नक्कीच मॅच जिंकेल. बघूया कोण जिंकतोय, कोण जातोय पल पुढे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालं. बॅटर स्ट्राईक एंडला आहे संतोष, तर नॉन स्ट्राईक एंडला आहे तर राहुल. P1चं पहिलं षटक व्हाईट आर्मीच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतील रोहित. वेस्टफील्ड सजवले मैदान अगदी गजबजल्याने पाहायला मिळतंय. व्हाईट आर्मी आहे ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पर्धा असतात, कसोटी मॅचेस ज्याप्रमाणे आपण पाहतो त्याप्रमाणे किड आहे. मैदानात झळकतंय, उठून दिसतंय, अगदी डोळ्यांना स्पर्श करतंय. यार मजा येते. 24 आणि 39ची मॅच. चला प्लीज स्पीडअप घ्या. पहिला बॉल फुल टॉस. लॉलीपॉप दिला. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. डिपमेट विकेट रिझन चिरून 4 धावांसाठी होईल फरार. पहिल्याच बॉलवरती केलं. वेलकम, स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. 4 धावांनी केले सुरुवात. मॅच ट्विस्ट कधी निर्माण होईल ज्यावेळेस ही जोडी रोखण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज. तर समोरच्या बाजूने विचार केला तर या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर ट्विस्ट निर्माण करेल बॅटिंग टीम. होय, बॅटची कडा लागते. डी झोन मध्ये ट्रॅव्हल होते. एक सिंगल. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत श्री उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कोणतीही चुकी नाहीये. ज्या ठिकाणी उभे केले होते त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील हाताळले. एक चांगले क्रिकेट आणि चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. त्या दरम्यान महत्वाचा विकेट प्राप्त केला. फलंदाज संतोष यांना मात्र माघारी परतावं लागेल. चला प्लीज जमा होऊ नका. टीम मीटिंग नकोय. पहिले षटक चालू आहे. टाइम आपल्याकडे खूप कमी आहे.
वेळ कव्हर करायचा आहे प्लीज. नवीन बॅटरचं नाव सांगा. यस, योगेश आले. पहिल्या बॉलवरती 4 जमा केला, त्यानंतर एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये, त्यानंतर विकेट. ज्याने आपल्याला ठोकला त्यालाच आपण त्याचाच काटा काढलाय. जशाच तसे प्रत्युत्तर, कभी तेरी तो कभी मेरी. हे चला स्पीडअप घ्या प्लीज. फील्डमध्ये वारंवार बदल केला जातोय. हेच करायची आवश्यकता देखील आहे, कारण प्रत्येक बॅट्समनचा प्रो वेगळा असतो, बॅटिंग लाईनअप वेगळा असतो. यस, फटका हा देखील चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स फील्ड केलाय, एकच धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु नॉन स्ट्राईक गेमच्या फलंदाजाने रोखलं. थांब, मी आहे, मॅच अजून आहे, आपण मॅच नक्की मारू. आपण दोघं मैदानावरती असणं खूप महत्वाचं आहे. सलामीचा बॅटर राहुल यावेळी स्ट्राईक एंडला असतील. पहिलाच बॉल वेस्ट करतील आणि कशा प्रकारे खेळून काढतायत. अगदी मॅच अजूनही खूप मोठी आहे. धावा येणं महत्वाचं आहे पहिल्या षटकामध्ये, कारण पहिलं षटक म्हटल्यानंतर P1चं षटक, फटका फसलाय, क्षेत्र चुकीचं निवडलं, ज्या ठिकाणी उभा केला त्याच जागेवरती बॅक टू बॅक दुसरा आकडा बसतोय. सलामीचे जोडी फलंदाज A1 जोडी मागे पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. करून जरा टीम मीटिंग घेऊ नका प्लीज यार, टीम मीटिंग घेऊ नका, मॅच खूप आहेत. यस, नवीन बॅटर किशोर मैदानामध्ये दाखल झाले. जबाबदारी कोणाकडे घ्यावी लागेल. संघ थोडासा का होईना पण संकटामध्ये सापडलाय. संकट मोचक म्हणून कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. या संकटातून संघाला बाहेर काढायचं असेल तर पलटवार देणं तेवढंच महत्वाचं आहे. यस, नवी बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळते किशोर. अप्रतिम गोलंदाजी, यार काय गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस्टर मिस्टर 2 क्षेत्ररक्षक आहेत. सासू सुनेच्या भांडणामध्ये नवरा उपाशी करणार तर काय करणार. 2-1 सोबत आले, झेरी ड्रॉप केला, संधी बनवली होती. गोलंदाज देखील पाहत राहिला, डोक्यावरती हात मारला, परंतु करणार काय. प्रयत्न या अप्रतिम राहिला, गोलंदाजी अप्रतिम राहिले. धाव फलक आपण पाहिला तर 7 याकडे पोहोचला. पहिला बॉल खराब टाकला, त्यावरती 4 धावा आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. 2 सलामीचे बॅटर तंबूमध्ये परतवले, धावा रोखले. गोलंदाजीचं नक्कीच कौतुक असेल. ऑड स्पेल यार, ऑड बॉलिंग. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 यश. युवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा कशा प्रकारे करतोय, हवा याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. शेवटी काय भविष्य कोणी पाहिलं नाही, भूतकाळात जाऊन उपयोग आहे. कसाही असला तरी फक्त वर्तमान हाच पर्याय आपल्या समोर आहे. वर्तमानामध्ये काय चाललंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहणं खूप महत्वाचं आहे. संघ थोडस संकटामध्ये लढखडतोय संघ. एस फील्ड मध्ये वारंवार बदल केला जातो. मॅच खूप मोठे 39चं टार्गेट आहे आणि 7 धावा झाले. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा आणि 32ची मॅच. सामना सोपा नाही यार, हा सामना रंगतदार बनेल. गोलंदाज युवा निघाला यश. यश वरती पहिल्या बॉलवरती प्रहार केला, लांब क्षेत्र निवडले, फील्ड आहे. यावेळी होणार नाही चुकी, पकडलाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ. किशोर बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर निखिल, चला स्पीडअप घ्या प्लीज, जरा वेगाने जावा. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि थांबणार नाही. वेळ आपल्याला कव्हर करायचे. आजचा दिवस आपण पाहिला तरी या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. एकूण 3 ग्रुप या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यातून 3 संघ फायनल मध्ये प्रवेश करतील. 3 मध्ये 3 चॅम्पियन लढतील. त्यातून एक ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन. चला प्लीज स्पीडअप घ्या. नवीन बॅटर निखिल आहे स्ट्राईक पहिल्याच बॉलवरती असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जातोय की काय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. शिरोली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एसडी झोन मध्ये गेलाय. एक सिंगल डाव नक्कीच मिळेल. संघर्ष विभाग त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. संघर्ष करतायत कोण संघर्षातून बाजी मारेल. कारण संघर्षातून जो विजय तुम्हाला मिळतो ना, ती विजयाची चावलच वेगळी असते, एक आनंदच वेगळा असतो. प्रत्येक संघ संघर्ष करतोय. यावेळेस जर आपण पाहिला तर चेंडू शरीरावरती पायावरती अगदी आदळलाय आणि डी झोन मध्ये ट्रॅव्हल होते. लेग बाईकच्या माध्यमातून एक सिंगल. अप्रतिम गोलंदाजी यार, भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार झालाय. ज्याप्रमाणे एखादी बंदुकीची गोळी फटका मारल्यानंतर पळते त्याच वेगाने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज, सुपर फास्ट गोलंदाज. यस चेंडू मधून यस क्षेत्ररक्षक आहे, चुकी होत नाहीये. ट्रिपल अँगल, धक्क्यावरती धक्का, सलग येऊन बसतोय कट्ट्यावरती गोलंदाज. बॅटर बाद. ते मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याला कॉल केला जातो वारंवार. हातलो टीम प्लीज सहकार्य करा. टीम मीटिंग घेऊ नका. जल्लोष आनंद आहे. जल्लोष कधी करायचा असतो? मॅच पूर्ण झाल्यानंतर. अभी मॅच बाकी आहे. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं का म्हणतात? तर जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही मॅच संपले असं म्हणता येत नाही. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 9 रनवरती स्थिर आहे. 14 बॉल 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच थोडीशी लांबच चालली आहे. बॅटिंग टीम थोडंसं स्ट्रगल करते. कोणाला तरी जबाबदारी, कोणाच्या तरी बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. नवीन बॅटर प्रवीण मैदानामध्ये दाखल झालेत. यापुढील सामना असेल बिरमणी टीम विपक्ष. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्यांची मॅच असेल. येस सुपर फास्ट गोलंदाज निघाला. हलक्या त्याने कट केलाय. ब्लॉक कोलचा चेंडू डी झोन मध्ये एक सिंगल मिळते. येस हातलोट एक्सप्रेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश याच्या नावामध्ये यश आहे आणि यश मिळवण्याचा पूर्णपणे काटेकोर प्रयत्न करतोय. काय वेगवान गोलंदाजी यार, भन्नाट वेग. 10 धावा झालीत. रनअप जर आपण पाहिलं तर अगदी 17 ते 18 बॉलांचा रनअप आहे. येस स्लोवर चेंडू नाहीये. हा देखील वेगवान चेंडू आहे. फटका खेळून काढलाय परंतु फील्ड तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग रिझन आहे. ओव्हर जर आपण पाहिले तर प्रतिमास फील्ड राहिलाय. एकही वाईड बॉल आला नाहीये. प्रत्येक बॉल वरती डॉट येत आहेत. विकेट आलेच, लेग बाईचे सिंगल आले, परंतु एकही मोठा फटका अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर एकच हा शेवटचा बॉल आला. परंतु प्रत्येक बॉल हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये डी झोन मध्ये ट्रॅव्हल होत होता. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 11 धावा झालेत. येस 12 बॉल 28 अजूनही मॅच बनू शकते. सोपं काही नाहीये, अवघडही काही नाहीये. कोण जिंकेल, कोण मारेल बाजी, जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. प्रवीण बॅटर स्ट्राईकला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंगला योगेश. गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 3 हरीश मार्गस्थ होतील. हे षटक खूप महत्वाचं असते कारण मॅच जर आपण पाहिली तर थोडीशी लांबली गेली. या मॅच मध्ये 15+ धावा तुम्ही जमा केल्या तर मॅच अजूनही जिवंत राहील.
यस, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्र आहे डी झोन, मिळेल ते एकच सिंगल. तिसरे षटक आहे. या षटकावरती कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल बॉलिंग टीम, तर या षटकावरतीच कुठेतरी आक्रमण करावं लागेल. बॅटिंग टीम कमबॅक करायचा असेल तर दोन्ही संघांची अजूनही मॅच संपली नाहीये. 50-50 मॅच अजूनही हा सामना रंगला जाईल, कारण या षटकावरती या संपूर्ण मॅचचा लाका होता असेल. मोठे फटके आले तर कमबॅक करेल टीम गावडोशी, तर डॉट बॉल आली तर कमबॅक करेल टीम हातलोट. येस, चला स्पीडअप घ्या. फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच आहे, त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच आपण खेळणार आहोत. बिरमणी विपक्ष विजयी संघ यांच्या दरम्यान मॅच होईल. बिरमणी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. स्लोअर बॉल आला, गतीमध्ये परिवर्तन, बीट केलाय, फसवला गेला. फसवा चेंडू, कुठेतरी चतुर्य दाखवलाय, क्लास दाखवलाय गोलंदाज हरीश आहेत. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, बीट केलाय, बॅटची लागली का कडा, होय. पंचांचं बोट होते आकाशीकडे, बॅटर मात्र माघारी पडतील. प्रवीण यांचा देखील खेळ समाप्त होता. अगदी या षटकामध्ये, या इनिंग मध्ये आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती एक चौकार आलाय, त्यानंतर सलग येत आहे ते डॉट विकेट, डॉट विकेट, डॉट विकेट. डी झोन मध्ये काही चेंडू ट्रॅव्हल झाले, त्यामध्ये सिंगल डबल आल्या, काही एकेर दीड धावा पळून काढले, आणि प्रत्येक बॉल हा डॉट येतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना, ही चांगली पेशकश मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. नवे बॅटर संदीप आहेत. अशा वाटत होतं की ज्यावेळेस सुरुवात झाली गावडोश टीम अगदी सहजरित्या हा सामना जिंकेल, परंतु समोर हातलो टीम तेवढीच ताकदीची आहे. बॅटिंग मध्ये थोडीशी कमतरता भासली, परंतु गोलंदाजीवरती पूर्णपणे ती कमी भरून काढली. हा देखील स्लोअर बॉल, हेलिकॉप्टर उडवलंय, क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स, चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. अजूनही 8 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. काय होईल, काय घडेल, लेट आलाय पण थेट आलाय, हा चौकार आलाय. संदीप आहेत, हा देखील फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. वेगाने 2 धावा नक्कीच पूर्ण केलेत, परंतु 2 धावेने काही होणार नाहीये. तुम्हाला षटकार चौकारच मारावे लागतील. मॅच थोडीशी थांबले, थोडीशी स्लो चालले. समीकरण प्रत्येक बॉलवरती बदलत राहील, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. अजूनही सामना संपलेला नाहीये. हरीश याच्यावरती आक्रमण केले, एक चौकार आलाय. हा देखील स्लोअर बॉल, ऑन साइडला खेळला, फील्ड आहेत, एकाच धावेवरती थांबावं लागेल. जर आपण विचार केला तर डिपेड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध हा फील्ड होतोय. एक धाव सिंगल मिळते. मॅच 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस टीम गावडोशी टीमचा स्कोर कार्ड पोहोचलाय 19. म्हणजे अजूनही 6 बॉल, अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 ची मॅच. पहिल्या बॉलवरती सर्व काही घडेल. 6 बॉल 20 ची मॅच. अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागेल. एखादा षटकार, एखादा चौकार, ट्विस्ट राहील, प्रेशर निर्माण होईल गोलंदाजावरती, परंतु एखादा डॉट बॉल, हा प्रेशर निर्माण होईल बॅटरवरती. कोणावरती भारी पडतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहेत चंदू, एक अनुभवी क्रिकेटर, स्वतःवरती जबाबदारी घेतली. 6 ची मॅच. 6 बॉल 20 धावा, 20 धावा 6 बॉल. काय होईल, काय घडेल. यस, पहिलाच बॉल, थोडीशी ताकद कमी भासते. फील्ड आहे, थोडासा मिस फील्ड होतो, त्या दरम्यान 2 धावा. समीकरण येऊन बसले 5 आणि 18. 5 वर 18 धावांची अजूनही आवश्यकता. एखादा मोठा फटका ट्विस्ट होईल.
यस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरसावले होते, संपर्क होत नाही, येते ते डॉट बॉल. 4 बॉल 11 मैच. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो परिस्थिति अभी हरा नहीं सकती. यस फटका सूर्यकाला ऑन साइडला खेळला. 2 षटक वेगळा एका आउटवर मध्ये जर मधून फेकी केली जाईल. त्या दरम्यान धावा येतील त्या फक्त एकच सिंगल. 3 बॉल 17 अजूनही मॅच. 3 बॉल 3 धमाके, 3 षटकार येतील का? इस गोलंदाज देखील सध्या तेवढीच पॉवरफुल गोलंदाजी करतात. वाईड कॉल, खराब बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईड +1, 2 धावा या बॉलवरती जमा केल्या जातील. अजूनही मॅच आहे. 3 बॉल 15चा सामना. एक षटकार, ट्विस्ट निर्माण होईल, प्रेशर वाढेल. यस फटका हा देखील सूर्यकाला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. चेंडू जातो सीमा पार, मिळतील का 4. अब आएगा खेल का मजा, क्योंकि आया है कहानी में ट्विस्ट. 2 बॉल 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डीप मिड विकेट डिव्हिजन मध्ये फील्ड होते, थोडासा वेट केला, असं वाटलं की हातामध्ये चेंडू येईल, परंतु डोक्यावरून निघून गेला. 2 बॉल 11ची मॅच अजूनही आहे. 2 बॉल 11. एक षटकार आला तर पुढील बॉलवरती पाहायला मिळेल काय होतंय, काय घडेल. यस मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती वेगाने येतील. एकच सिंगल धाव मिळते. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर औपचारिकता राहिले. 1 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. एखादा 9 बॉल, एखादा प्रीमियर, त्यावरती मोठा फटका, ट्विस्ट, परंतु एखादा चांगला मोबाईल मॅच जिंकेल टीम हातलोट. बिरोनी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. आपला टॉस करायचा आहे. येस फटका खूप चांगला आलाय, परंतु शेवटच्या क्षणाला उपयोग नाहीये. तुम्हाला फटके खेळायचे होते पहिल्या 3 षटकांमध्ये. मॅच जिंकले टीम हातलोट. अभिनंदन. चला हातलोट टीमचे कॅप्टन